आहे का, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ह्युमनची जशी जशी वाढत जाते तसंच त्याची डिमांड पण वाढत जाणार आहे. ठीक आहे. तर जशी जशी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत जाणार त्यानुसार त्याची डिमांड पण वाढत जाईल. तर इकॉनॉमिक इट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. फर्स्ट इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. राईट डाऊन. फर्स्ट इज इट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. फर्स्ट इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज and second is economic system. Economic activities and second is economic system. दिलं सगळ्यांनी. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मीन्स व्हॉट, काहीतरी इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आपण काहीतरी ऍक्टिव्हिटीज करतोय फॉर द अर्न मनी. ऑक्युपेशन दिसतंय ना तुम्हाला, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजच्या खाली लिहिलेलं आहे मी, दिसतोय ना? हो सर. इथे दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. सो ऑक्युपेशन, ऑक्युपेशन इट इज अ ऑक्युपेशन फॉर व्हॉट, फॉर द अर्न मनी. ठीक आहे. ऑक्युपेशन फॉर अर्न मनी. सो इट इज कॉल्ड एज इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज. इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीजची काही पॉइंट्स लिहून घ्या. पीपल्स आर, इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी मध्ये लिहा, peoples are engaged in, peoples are engaged in different kinds of, peoples are engaged in different kinds of economic activities, economic activities to earn money, to earn money are called occupations, are called occupations, are called occupation. हे कशामध्ये लिहायचं होतं आपल्याला? इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये लिहायचं होतं. ठीक आहे ना. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप सारे आपल्याला 3 प्रोफेशनल दिसतात. तर सगळ्यात पहिला आहे बिझनेस. नंबर 1 दिसतो ना, बिझनेस. राईट डाऊन. फर्स्ट इज बिझनेस. So business means what? The purpose of earn profit. So business कशाला करतो आपण? The purpose of the business to earn profit. Write down. The purpose of the business to earn profit. काहीतरी प्रॉफिट कमायचं आहे, काहीतरी आपल्याला फायदा घ्यायचा आहे, पैसे कमवायचे, यासाठी आपण काय करतो? बिझनेस स्टार्ट करतो. ठीक आहे ना. हा कशामध्ये येणार आहे? इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. बरोबर. तर एक्झाम्पल याचे कोणकोणते आहे? बँकिंग, हा, बँकिंग, ट्रेडिंग, इन्शुरन्स, अजून मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर. ठीक आहे. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ द बिझनेस इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज. सो राईट डाऊन एक्झाम्पल. एक्झाम्पल लिहून घ्यायचे. बँकिंग, कॉमा ट्रेडिंग, कॉमा इन्शुरन्स अँड manufacturing. So these are the activities related to the business. ठीक आहे. So this is all about the business. Business मध्ये या प्रकारची तुम्ही ऍक्टिव्हिटीज बघू शकता. सेकंड इज प्रोफेशन. सेकंड इज द प्रोफेशन. So profession means what? पर्सनल सर्व्हिस. Personal services. ठीक आहे ना. Marketing. It is profession. ठीक आहे ना. मी पर्सनल देतोय, ऑर्गनायझेशन देते का मला? तशी नाही. मी तुम्हाला शिकवते. ठीक आहे ना. तर ऑर्गनायझेशन करते काही? तशी नाही. त्याची बिझनेस ऍक्टिव्हिटी जशी बँकिंग आहे, ट्रेडिंग आहे, इन्शुरन्स, मॅन्युफॅक्चरिंग, तसं होतंय का? नाही. 1 पर्सन पण करू शकतो है ना. मोर दॅन 1 पर्सन पण ते तुम्हाला टीचिंग करू शकतात. जसे फिजिशियन आहे, फार्मासिस्ट आहे, अकाउंटंट आहे, लॉयर्स आहे है ना. तर मी फार्मसिस्टची डिग्री घेतली तर सगळेच घेणार का माझ्यासोबत? नाही. एकच पर्सन तो घेऊ शकतो. म्हणजे पर्सनल सर्व्हिसेस जर द्यायची असेल तर तुमच्यामध्ये प्रोफेशनल त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जातात. ठीक आहे ना. तर त्याचे एक्झाम्पल काय काय असू शकतात? प्रोफेशनल एज्युकेशन, ट्रेनिंग अँड नॉलेज. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द प्रोफेशन. त्याचे एक्झाम्पल काय काय असू शकतात?
फिजिशियन आहे, फार्मासिस्ट आहे, अकाउंटंट आहे, लॉयर आहे, है ना, डॉक्टर आहे. लिहून घ्या एक्झाम्पल प्रोफेशनचे. काय काय एक्झाम्पल लिहिले तुम्ही? फिजिशियन, physician, फार्मासिस्ट, account, doctor. अकाउंटंट, लॉयर. बरोबर. ठीक आहे. तर these are the example of the profession. आणि याच्यानंतर थर्ड पाहणार आहोत आपण एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. सो एम्प्लॉयमेंट मीन्स व्हॉट? एम्प्लॉयमेंट आपण पाहिलं असेल का? एम्प्लॉयमेंट इट इज अ, दोन वर्ड असतात एम्प्लॉयमेंट मध्ये. जो एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयर मीन्स व्हॉट? एम्प्लॉयमेंट मीन्स व्हॉट? काहीतरी नोकरी. ठीक आहे ना. आणि एम्प्लॉयर मीन्स व्हॉट? जो आपल्याला जॉब देतोय. ठीक आहे ना. एम्प्लॉय फॉर एक्झाम्पल कोणतेही गव्हर्नमेंट सर्व्हिसेस असेल, गव्हर्नमेंट काहीतरी बिझनेस असेल किंवा प्रायव्हेट बिझनेस असेल, है ना. फॉर एक्झाम्पल आपला कॉलेज आहे. ठीक आहे. तर आपला कॉलेज काय झाला? एम्प्लॉयर झाला. आणि तिथे वर्क करणारे टीचर्स आहे किंवा मग नॉन टीचिंग स्टाफ आहे, तर तो काय असणार आहे? एम्प्लॉईज. काल तर याच्यामध्ये एम्प्लॉयर कोण असणार आहे? जे आपल्याला जॉब देत आहे. एम्प्लॉय मीन्स व्हॉट? जे आपल्याला जॉब देत आहे. आणि एम्प्लॉईज जे तिथे जॉब करतात आहे. कळालं तुम्हाला? Yes, sir. ठीक आहे ना. एम्प्लॉयमेंट मीन्स व्हॉट? इट इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ हा ते आवाज येतो? Yes, sir. ठीक ठीक ठीक. काहीतरी म्हणतात. ते एम्प्लॉयर मीन्स व्हॉट? गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सर्व्हिसेस. एम्प्लॉय मीन्स व्हॉट? ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट एम्प्लॉयमेंट. याच्यानंतर आपण पाहणार आहोत. सो दीज आर द टाइप्स ऑफ द इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज. कोणते पाहिजे आपण? सांगा. हॅलो. Business, profession, employment. हा. ऍक्टिव्हिटीज होतात आपल्या याच्यामध्ये. फर्स्ट इज बिजनेस, बिझनेस ऍक्टिव्हिटी है ना. सेकंड इज बिजनेस प्रोफेशन ऍक्टिव्हिटी हा. आणि थर्ड इज एम्प्लॉयमेंट. थर्ड इज एम्प्लॉयमेंट. ठीक. बरोबर. तर बिझनेस ऍक्टिव्हिटी काय होती? बिझनेस ऍक्टिव्हिटी हा, पर्पज ऑफ बिझनेस इज अर्निंग प्रॉफिट. बरोबर आहे. आणि प्रोफेशन मीन्स व्हॉट? इट इज अ प्रोफेशनल सर्व्हिस बेस्ड ऑन प्रोफेशनल एज्युकेशन, ट्रेनिंग अँड नॉलेज. बरोबर. ठीक आहे. आणि एम्प्लॉयमेंट मीन्स व्हॉट? It may be in government department or undertaking or in private organization. ठीक. So this is all about the these are the three subtopics of the
or 3 sub activities of economy. First is Economic. business, profession आणि employment. Employment. बरोबर आहे. आता इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काहीतरी सिस्टीम पाहिजे आपल्याकडे, पाहिजे ना. Yes. तर इकॉनॉमिक्स काहीतरी ऍक्टिव्हिटीज पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण काय करतो, सेकंड पार्ट आहे इकॉनॉमिक सिस्टीम. राईट डाऊन इकॉनॉमिक सिस्टीम. इकॉनॉमिक सिस्टीम. System. मला बघत बसू नका, लिहा सगळे. ठीक आहे. इकॉनॉमिक सिस्टीम. तर इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये काय असतं, तर कोणती पण आपल्याला इकॉनॉमिक सिस्टीम करायची असेल तर आपल्याला 2 रिलेशनशिप पाहिजे, एक ऑर्गनायझेशनचा आणि एक कम्युनिटीचा. कळलं? ऑर्गनायझेशन असेल, ऑर्गनायझेशन मीन्स व्हॉट, कोणती इंडस्ट्री असेल, ठीक आहे, तर यांचं रिलेशन आणि तुमच्या कम्युनिटीचा. कम्युनिटी मीन्स व्हॉट, तुमचा कंझ्युमर किंवा कस्टमर यांचं रिलेशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. जर आपण प्रोडक्शन केलेलं असेल कोणत्या प्रोडक्टचा, आणि जर तो तुमच्या कम्युनिटीकडे जात नसेल तर मग फायदा असणार आहे का तुम्हाला, प्रॉफिट अर्न करणार का तुम्ही, नाही. नाही करणार. म्हणजे या दोन्ही पॉइंटचा रिलेशन असायला पाहिजे. ठीक आहे ना. तर राईट डाऊन सम पॉइंट रिलेटेड टू इकॉनॉमिक सिस्टीम. इट इज इकॉनॉमिक रिलेशनशिप. इट इज इकॉनॉमिक रिलेशनशिप which arise in the community from the organization or mode of production and distribution. Mode of production and distribution. ठीक आहे. कळलं? So this is the definition of the economic system. काय डेफिनेशन आहे ते सांगा. It is the economic relationship which सांगा मला. arise in communities from the organization or mode of production and distribution. हा, बरोबर आहे. ठीक आहे. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. इकॉनॉमिक सिस्टीमचे 3 टाइप्स असतात. फर्स्ट इज, राईट डाऊन द फर्स्ट टाइप्स ऑफ द इकॉनॉमिक सिस्टीम. लिहा सगळ्यात पहिले टाइप्स ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. फैसल लिहितोय का? लिहा फैसल. बाकीचे स्टुडंट पण लिहा आणि तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा. तुमचं प्रोफाईल फोटो ठेवायचं नाही समोर. आवाज येतोय ना सगळ्यांना? Yes sir. नितीन? Yes बरोबर. clear आहे. ठीक आहे. बाकीचे स्टुडंट चालेल. इकॉनॉमिक सिस्टीमचे 3 टाइप्स आहे. फर्स्ट लिहा कॅपिटलिस्ट सिस्टीम. स्पेलिंग सांगतो. ठीक आहे. लिहा CAPITALIST. कॅपिटलिस्ट. कॅपिटल लिहितो ना आपण, कॅपिटल. तर कॅपिटलच्या पुढे LIST लावायचं. कॅपिटलिस्ट सिस्टीम. त्यानंतर आहे सोशल सिस्टीम. आणि थर्ड इज मिक्स सिस्टीम. मिक्स्ड सिस्टीम. MIXED. मिक्स्ड सिस्टीम. So write down about first is capitalist system. Capitalist system. Capitalist system. Capitalist system means what? It is a freedom of every kind. And a capitalist system is freedom of every kind. The products are free to acquire any property or product. Any प्रोड्यूस एनी प्रोडक्ट. ठीक आहे ना. यांना कोणताही प्रोडक्ट बनवत नाही, कोणता प्रोडक्ट विकता येईल. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज अ कॅपिटलिस्ट सिस्टम. सो राईट डाऊन इन दिस द प्रोड्युसर